फाउंड्री क्षेत्रातील MSME उद्योगाचं बळकटीकरण करण्यासाठी 19 डिसेंबर रोजी कोल्हापुरात एक दिवसीय परिषद होणार आहे। या परिषदेमध्ये तज्ञांशी संवाद होऊन उद्योग विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती प्रादेशिक संचालक सत्यजित भोसले आणि स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली। महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन अर्थात मित्रा यांच्या वतीनं 19 डिसेंबर रोजी कोल्हापुरातील हॉटेल सयाजीमध्ये परिषद होणार आहे। राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करण्यासाठी ही परिषद होणार असल्याचं सत्यजित भोसले यांनी सांगितलं। या परिषदेच्या माध्यमातून लघु उद्योजकांना मार्गदर्शन केलं जाईल, त्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली जाईल, तसंच स्पर्धेच्या जगात उद्योग वाढवण्यासाठी मार्गदर्शन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं। फाउंड्री उद्योगामुळे कोल्हापूर शहराला ऑटोमोबाईल क्षेत्रात महत्त्व आलंय। ऑटोमेशन, गुणवत्ता आणि कौशल्य विकास या मुद्द्यांना आता महत्त्व आलं असून त्याबद्दल माहिती देण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे। तसंच आत्मनिर्भर भारत योजनेतून फाउंड्री क्षेत्रातील नव्या संधी या विषयावर प्रदीप पेशकर मार्गदर्शन करतील। फाउंड्री उद्योजक आणि नवउद्योजकांनी या परिषदेत सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। पत्रकार परिषदेला गोशिमाचे अध्यक्ष सुनील शेळके, मोहन कुशिरे, विठ्ठल पाटील, राहुल पाटील, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, संजय शेटे उपस्थित होते।